तुकाराम बुवांची कीर्ती चहू दिशांना पसरत चालली. वडगावचे जयराम स्वामी गोसावी हा वृत्तांत ऐकून तुकोबांना भेटण्यास आले. तुकोबारायांच्या त्या अभंगाच्या वह्या त्यांनी मस्तकी उचलून धरल्या. आपल्या कीर्तनामधून ते तुकोबांचे अभंग लोकांना सांगू लागले. श्री गोंद्याचे शेख महम्मद आपल्याकडे परमार्थ पुसण्यास येणाऱ्या लोकांना देहूस धाडू लागले. सिहूरच्या बहिणाबाईंना कोल्हापुरी दृष्टांत झाला. त्या आपल्या पतीसमवेत देहूस आल्या. चिंचवडच्या चिंतामणी देवांना तर अगत्याने तुकाराम बोवांना चिंचवडास ठेवून घेतले. गंगाजी मवाळ, संताजी जगनाडे, कच्चेश्वर भट्ट ब्रह्मे अशी किती एक जाणती मंडळी अधूनमधून येऊ लागली. तुकोबारायांच्या कीर्तनात त्यांच्या मागे टाळ घेऊन उभे राहण्यास धन्यता मानू लागली. तुकोबा आता उतराई होऊनच सतत हरिभजनात तल्लीन झाले होते. त्या एका प्रीतिकरा गोविंदाच्या छंदाने, त्याच्या नुसत्या आठवाने त्यांचे मन आनंदाने मोहरून येई. डोळ्यांना प्रेमाचे पाझर लागत. या प्रेमरसाने त्यांची अंगकांती पुष्ट होई. अंतरी तो गोविंद क्रीडा कौतुकाने नांदतो आहे हे अनुभवा येऊ लागले. साधू संतांचा मेळा देहूस जमला की त्या आनंदाच्या डोहाला आनंदाचे भरते येई. आनंदाचे तरंग त्यावरून लहरू लागत. त्या दिवशी कीर्तनात अपूर्व रंग ओढावे. आजी आनंदुरे एकी परमानंदुरे, जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. विठोबाची वेडी आम्हा आनंदू सदा, गाऊ नाचू वाहू टाळी रंजवू गोविंदा. सदा सनसात आम्हा नित्य दिवाळी, आनंदे निर्भय आमचा कैवारी बळी. तुका म्हणे नाही जन्म मरणाचा धाक, संत सनकादिक हे तो आमुचे कौतुक. असा आत्मप्रत्ययाचा अभंग ते सर्वांपुढे सांगत. देहू गाव आपलं गावंडपण टाकून आता पुण्यक्षेत्र बनलं होतं. साधू संत वारकरी शेतकरी धारकरी ज्ञानी अज्ञानी या सर्वांचा तिकडे अखंड ओघ आपोआप वळला होता. तिथे ही संतांची मांदियाळीच जमत होती. टाळ मृदुंगाचा आवाज आकाशी जाऊन भिडत होता. हरिनाम संकीर्तनाने दशदिशा कोंदून जात होत्या. सदा सर्व काळ इंद्रायणीमधून भक्तिप्रेमाचा रस उचंबळून वाहत होता. या कल्पवृक्षाच्या सावलीत सारे वैष्णव विसावत होते. हरिनामाचा गजर करीत होते. तुकाराम महाराजांनी भवसागर तरुण जाण्याला तयार केलेल्या सोप्या पायवाटेवर ते दाटी वाटीने उभे ठाकले होते. लोहगावातील कोंडभट, शिवाजी कासार, अंबाजी पंत जोशी, कोंडाजी पाटील ही तर तुकोबा रायांच्या प्रेमातली मंडळी. त्यांनी भागवताचा सप्ताह मांडला होता. सारे गावकरी सप्त्यात सहभागी झाले होते. समाप्तीसाठी त्यांनी तुकोबांना बोलावलं होतं. तुकोबा अगत्याने आलेले होते. आज तुकोबा रायांचं कीर्तन होणार ही बातमी वाऱ्यासवे आसमंतात पसरली होती. त्यामुळे गावोगावचे लोक कोणी चालत कोणी गाड्या जोडून लेकरा बाळांसह आले होते. रावळासमोर घातलेला प्रचंड मांडवात दाटी उसळलेली होती. संध्याकाळपासून लोकांनी पटकुरं टाकून आपापल्या जागा धरून ठेवल्या होत्या. तुकोबा आपल्या टाळकऱ्यासवे मंडपात आले. उराउरी वारकऱ्यांना भेटून कीर्तनासाठी उभे राहिले. तुकोबांच्या गळ्यातील विना झनानू लागली. टाळकऱ्यांनी टाळ हाती घेतले. मूरधुग्यांची बोटे मृदंगावर नाचू लागली. तुकोबा डोळे मिटून खड्या स्वरात अभंग सांगू लागले. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध.
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे. तुकोबा एक क्षणभर थांबले. त्यांनी साऱ्या जनसंमर्दाकडं एकदा पाहिलं. पुन्हा ते बोलू लागले. टाळकऱ्यांनी सुरात ताल धरला. भल्याचे कारण सांगावे स्वहित, जैसी कळे नीत आपणांसी. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. लोकांचं हित व्हावं, त्यांचं जीवन सार्थकी लागावं, त्यांना देवधर्म नीत शिकवावी. आपण ज्या वाटेनं सुखरूप चालत आलो त्या वाटेच्या खाणा खुणा लोकांना सांगाव्यात. त्याचा लोकांवर उपकार होतो आणि आपला पुण्यसंचय होतो, असं साधू संतांचं सांगणं आहे. आणि आम्ही कीर्तन करतो म्हणजे पदरचं काही सांगतो असं नव्हे. त्या थोर संतांचं उच्चिष्ट तेच आपल्या आरुष वाणीनं तुम्हा पुढे ठेवतो. संतांची उच्चिष्ठे बोलतो उत्तरे, कायम्या गव्हारे जाणावे हे. संतांचे विचार त्यांचा सांगावा, साधवीत जाणं एवढंच आमचं काम. मी तुम्हा सर्वांच्या पायावर डोकं ठेवून हात जोडून तुम्हाला विनविन करतो, आपल्या आयुष्याचा नाश करू नका. अनंत जन्ममरणाच्या फेऱ्यातून प्रवास करीत करीत हा मनुष्य देह लाभला. या नरदेहाचे सार्थक करून घ्या. आपलं खरं हित कसं, केव्हा, कधी, कोणत्या उपायानं होईल याचा विचार करा. चित्त शुद्ध करून देवाचं भजन पूजन करा. लाभ होत असेल तर व्यापार केला असं बोलण्याला काही अर्थ आहे. तसं या जागी जन्माला येऊन देव जोडला तरच मनुष्य जन्मास आल्याचं सार्थक आहे. याहून अधिक काय सांगू. हे बाह्य जड शरीर धारण करून आपण जन्माला आलो की संसार सुरू झालाच. मी माझं या कल्पना मनात उठू लागल्या की प्रपंचाची उपाधी माग लागली. बालपण, तरुणपण, म्हातारपण असा प्रवास सुरू झाला की सारी धावाधाव वाढलीच. पण बाबांनो, या देहा इतकी नाशवंत, आयुष्या इतकी फसवी गोष्ट या जगात दुसरी नाही. हे ध्यानात येत नाही म्हणूनच सावध व्हा. या घोटाळ्यातून पाय बाहेर काढून घ्या. जे शरीर माझं माझं म्हणता ते तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांनी तयार झालेलं. त्याच्यावर सत्ता तुमची थोडीच आहे. हा देह आहे त्या प्रकृतीच्या अधीन. सत्व, रज, तम या त्रिगुणांचा खेळ ती खेळत बसली आहे. या देहातील मन, बुद्धी, अहंकार तिला वश आहेत. तुमचं या शरीरात ऐकतं कोण? उलट या शरीरानं तुम्हाला गुलाम बनवलं आहे. ती प्रकृती, माया तुम्हाला क्षणाक्षणाला खेळवते, हसवते, रडवते आणि तुम्ही अज्ञानानं बोलता, मी असा, मी तसा, हा देह माझा, मी हे करीन ते करीन. बाबांनो, हा देह अहंकारच आपला शत्रू आहे, दावेदार आहे. बरं, जे शरीर आहे ते खरोखरी काय काय आहे विचार कराल तर कळेल. ते दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, मोहपाशाचं जाळं आहे, अविद्येचा बांधा आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा देह मृत्यूचं भातूक आहे, खाद्य आहे. देह जाईल जाईल यासी काळबा खाईल. तो काळ फार बळीवंत आहे बाबांनो. या साऱ्या चराचरावर त्याची सत्ता आहे. सर्व वस्तुजात प्राणीमात्र यांना तो एकसारखा खात असतो. जे जे म्हणून इथं आहे ते ते सर्व नाशिवंतच आहे. जे निर्माण झाला आहे त्याचा संहार होणार आहे. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. काळे खादला हा अवघा आकार, उत्पत्ती संहार घडामोडी. उंदीर पकडण्यासाठी मांजर टपून बसावं तसा हा काळ टपून बसलेला आहे.
तो तर सतत तुमच्या भोवती उभा आहे. तो तर एकसारखा हाती काठी घेऊन साऱ्यांच्या मागच लागला आहे. तेव्हा विचारच करायचा तर या काळाच्या तावडीतून कसा सुटेन याचा क्षणाक्षणाला विचार करावा. या मृत्यूचे भय नष्ट करून या भवसिंधू पार कसा होईल, त्याला जिंकून त्याच्या माथ्यावर पाय कसा देईन. यासाठी देवाला शरण जा, साधू संतांना शरण जा, त्यांना यावरील उपाय विचारा, ते मार्ग सांगतील. मला या जनाचं नवल वाटतं. ते कधी आपल्या हिताचा विचारच करीत नाहीत. धन, मान, सत्ता यांच्या हव्यासानं एकसारखे तळमळत असतात. उद्या मृत्यूचं बोलावणं आलं की हे सारं जागच्या जागी टाकून देऊन जावं लागणार आहे. तो कालपुरुष हाती माप घेऊनच बसलेला आहे. मर्यादा संपली की तुम्हाला जावंच लागेल. मग सखे सोयरे उपयोगी पडणार नाहीत, आप्तेष्ट कामी येणार नाहीत. कोणाच्या आधारानं असे निश्चिंत होऊन बसला आहात? देवाचं नामस्मरण न केलं तरी चालेल हा भरवसा तुम्हाला कुणी दिला? आपल्या उद्धारासाठी नामस्मरण करा. त्याला काळाचं वेळेचं बंधन नाही. खाता, जेवता, हिंडता, फिरता सतत नाम घ्या. नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. देवाजवळ पुत्र, पौत्र, धन, मान या गोष्टी मागत राहू नका. जो कामिक भक्ती करतो तो खरा भक्त नव्हेच. अंतरी संसार, भक्ती, बाह्यात्कार असं त्याचं नाटक चाललेलं असतं. अज्ञानी माणसामागचं कर्म हात धुवून लागतं. सतत संकल्प विकल्प करीत राहणं हेच पाप आहे. म्हणून संकल्प विकल्प टाका. राग द्वेष मत्सर सोडून द्या. देवाच्या प्राप्तीसाठी देवासाठीच नाम घ्या. आशा तृष्णा कामना यांच्या नादी लागू नका. त्यांच्या मोहजालात फसून आयुष्य वाया जातं. सावध व्हा रे, डोळे उघडे ठेवून असे झोपी जाऊ नका. आपल्या अंगी शांती, दया, क्षमा या सद्गुणांची वस्ती वाढविणं ही देवाची खरी पूजा आहे. यासाठी चित्त संतुष्ट ठेवा. चित्त प्रसन्न राहील यासाठी दक्षता घ्या. ते चित्त स्वच्छ निर्मळ झालं की तो भगवंत तिथंच क्रीडेसाठी आपण होऊन येतो. मग तो तुमचा सर्व भार आपल्या माथी घेतो. तुकोबा असं भरभरून अंतःकरण ओसंडून बोलत होते. या भवसागरी बुडणाऱ्या लोकांबद्दलचा अंतरी असलेला कळवळा ओसंडून वाहू लागला होता. कीर्तन संपलं आणि गावच्या पाटील कुलकर्ण्यांसमवेत शिवाजीराजे यांच्या दर्शनाला पुढे आले. तुकोबांच्या चरणी राजांनी आपलं मस्तक ठेवलं. लोक आश्चर्याने टकाटक पाहतच राहिले. रौडा शेजारीच असलेल्या पाटलांच्या वाड्यात बसून त्यांनी कीर्तन ऐकलं होतं. राजे हे कीर्तन ऐकून अतिशय सुखावले होते. जनसामान्याच्या उद्धारासाठी तुकोबांना लागलेला ध्यास पाहून चकित झाले होते. 4 दिवसांनी पुण्याचे सुभेदार बरोबर पालखी, घोडे, छत्र्या आणि नजराणा घेऊन देहूत आले. शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र देऊन मुद्दाम धाडलं होतं. सुभेदारांनी येऊन पाय धरले. आदबीनं उभं राहून ते पत्र तुकोबांच्या हाती दिलं. पत्र वाचून होताच तुकोबांनी त्या सुभेदाराकडे नीट पाहिलं. रामेश्वर भट्टाकडे वाघोलीस हेच सुभेदार आपल्या मिशांना पीळ भरीत लोडांना टेकून बसलेले होते. तेच आज खाली मान घालून हात जोडून उभे होते. काल शिक्षा देण्यासाठी सरसावलेला आज गौरवाचं पत्र घेऊन येतो आहे. तुकोबांना विठ्ठलाच्या या लीला नाटकाची गंमत वाटली. करीसी लाघवे तू हे खेळसी आघवे. राजांनी पाठविलेल्या नजराण्याचा स्वीकार व्हावा. सुभेदारांच्या या विनंतीनं तुकोबा आपल्या तंद्रीमधून भानावर आले. सुभेदार, राजांना सांगा
की आम्ही तर वैष्णव, एका तुळशी माळे वाचून आम्ही कशाचाही संग्रह करीत नाही. हे जे काही आणलं आहे ते सारं परत घेऊन जा. सुभेदार व त्याचबरोबरीचे लोक हे ऐकून थक्क झाले. राजांनी काही विचारलं तर आम्ही काय सांगावं? त्यांना सांगा, धर्माचं पालन करा, पाखंड खंडून टाका, त्यात आम्हाला सारे काही पावले. सुभेदारांनी तिथून निघण्यापूर्वी पुन्हा त्यांचे पाय धरले व तीव्र पश्चातापाने म्हटले, आम्हा अडाण्या हातून मागे घडलेल्या अपराधाची क्षमा असावी. तुकोबा हसले. त्यांनी सुभेदारांना निरोप दिला. ते स्वतःशी पुटपुटले, नाही आम्हा शत्रू सोयरे पिशून. तुकोबा घरामधून उठून देऊळवाड्यात आले. घंटा वाजवून त्यांनी हात जोडले. देवापुढं लोटांगण घालून ते पुन्हा उभेच राहिले. देवाशी जणू पुन्हा त्यांचा मनोवाद सुरू झाला होता. ते म्हणाले, देवा, मान, दंभ, लौकिक या साऱ्या गोष्टी शुकराच्या विष्ठेप्रमाणे घृणास्पद मानून त्या मी टाळू पाहतो, तर तू हा काय खेळ खेळतो आहेस? नावडे ते चित्ता, तेची होसी पुरविता, माझी काय अशी पावलोपावली परीक्षा पाहतो आहेस? अरे, यापुढं मुंगी आणि राव आम्हा सारखेच, सोने आणि माती समानच. आता या जाळ्यात मी सापडणार नाही रे, फसणार नाही. तुझ्याच कृपाबळावर त्रैलोक्य वैभवाचा धनी मी होऊ पाहतो आहे. तू आजवर माझं सारं कोडं पुरविलं आहेस. तुझसारखा श्रीमंत, कृपाळू, उदार मायबाप पाठीशी उभा असता या क्षुद्र गोष्टीत मन लोभावेलच कसं? लोक एकमेकास सांगू लागले, असा निस्पृह, विरक्त, निस्वार्थी असा उंच जागी पोहोचलेला महात्मा दुसरा कोणी नसेल. भाग्य आम्ही तुका देखी आला. धन्यवाद.